धन्यवाद, थँक्यू सो मच मनोहर म्हात्रे. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांची आतुरता होती, ज्यांचा खरं तर आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते, आपले सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय सन्माननीय माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेबांचं इथे शुभ आगमन होताना आपण पाहतोय. नेहमीच खरं तर अनेक स्पर्धांना सदिच्छा भेट देणारे आपले सर्वांचे लाडके सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. मॅच सुरू आहे बघा. याच्या दुसऱ्या दिवसातील हा विनर वर्सेस विनर घरच्या मैदानावर मोरावे संघ मैदानावर खेळतोय आणि त्यांच्या विरोधात विहान जियांज फायटर कोंबड बुजे संघ खेळतोय. साहेबांना देखील आपण क्रिकेट या खेळाबद्दल प्रचंड प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व, मग त्यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांना ओळखतो ते आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब देखील अनेक स्पर्धांना भेट देत आहेत. आता चौट्रिक मारली आहे. येणाऱ्या कालामध्ये 5 षटकारांची हॅट्रिक देखील होणार यात शंकाच नाही आहे. नक्की साहेब, हे खरं तर आपण दिलेलं मार्गदर्शन आहे. असं म्हटलं जातं ना की साहेबांनी लोककल्याणाचा जसा वसा घेतला आणि खरं तर लोककल्याणाचा वसा घेत घेत आपल्या कुटुंबातील आपल्या मुलांना देखील राजकारणामध्ये उतरले. नुसतेच उतरले नाही तर लोककल्याणाचा सबका विकास हा हेच आमचा ध्यास. आणि खरं तर हा पूर्णपणे विकास आज आपण पाहतोय संपूर्ण या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड विकास प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर या विकासाचे महामेरू आणि खरं तर महापुरुष म्हणून ओळखला जात या ठिकाणी आपण पाहतोय ते आदरणीय सन्माननीय रामशेठजी ठाकूर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मॅच सुरू करूया. पाहुणे नक्कीच या मॅचचा आनंद घेतील. व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी, उत्तमदादा कोहली मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच सर्व लांगेश्वर 40+ क्रिकेटचे आयोजक कमिटी आणि विविध पदाधिकारी, तसेच आमचे सर्व
सामाजिक कार्यकर्ते. जाऊया मॅचच्या दिशेनं. साहेबांना खरं तर या स्पर्धेच्या बद्दल माहिती देऊया. ही 5 दिवसीय स्पर्धा आहे. 3 दिवस ग्रामीण खेळाडूंची स्पर्धा असेल आणि 2 दिवस 40+ अशी 5 दिवसीय ही स्पर्धा. लांगेश्वर चषक, या गावची ग्रामदेवता शिवशंभूचा अवतार लांगेश्वर तीर्थक्षेत्र मित्रांनो पहा. आणि या तीर्थक्षेत्रा ठिकाणीच हे मैदान वसलेलं आहे आणि या मैदानावर रंगणारी स्पर्धा आहे. आजच्या स्पर्धेतला दुसरा दिवस. ग्रीन सिग्नल, पंचांचा इशारा येतोय मॅच सुरू होण्याचा. करायच्या 60 धावा, 4 ओव्हर मध्ये 60. हलकस तटवला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, फलंदाज अंकित शिवकर. 1 धाव कंप्लीट केली आहे. 24 बॉल मध्ये 60 धावा करायच्या आहेत. मोरावे संघ बॅटिंग करतोय तर कोंबडभुजे संघ गोलंदाजी करतोय. खूप प्रगती झाली आहे. आपण बघितलं तर उल्वानोड शहर हे परिसर काया पालट झालंय बघा. अटल सेतू बाजूला, आंतरराष्ट्रीय विमानतळ, उल्वानोड परिसर आता एवढं बदल झालंय. प्रगती, शहरीकरण आणि प्रगती झाली आहे. अगदी भरमसाठ प्रगती. खूप चांगला फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू आहा म्हणता सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावर. साहेबांच्या माहितीसाठी सांगूया, मॅच सुरू आहे. साहेब उल्वानोड परिसरातील संघ आहेत. फिल्डिंग करणारा संघ कोंबडभुजे आणि बॅटिंग करणारा याच गावचा मोरावे. धावा करायचे आहेत 60 धावा 4 ओव्हर मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मोरावे टीमचा फलंदाज अंकित आणि अलंकार. ही जोडी मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. साहेबांना ही प्रचंड प्रेम आहे क्रिकेट बद्दल. ज्या वेळेला आम्ही पाहत असतो साहेब सदिच्छा भेट देताना खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, खेळाडूंचं मनोबल वाढवत असतात. असे दानशूर कार्यकर्ते. साहेब या मैदानासाठी देखील येथील या 40+ आयोजकांनी खूप मेहनत घेतली. शिडकोशी अक्षरशः झगडावं लागलं या आमच्या सर्व आयोजन कमिटीला. अर्थातच आमचे उत्तमदादा कोले आहेत, मदन पाटील आहेत, विनायक कोले आहेत, धावजी पाटील आहेत, त्याचबरोबर सर्व 40+ आमचे हे सर्व खेळाडू. खूप मेहनत घेतली. अक्षरशः पोलीस स्टेशनची पायरी देखील त्यांना चढावी लागली. एवढी मेहनत घेतली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. पहिलं षटक इथे सुरू असताना धावा धावफलकावर 6. या दरम्यान साहेबांचे इथे शुभ सन्मान स्वागत. मित्रांनो आपण बघितलं तर साहेब राजकीय क्षेत्रामध्येच नाही तर आपण पाहतो तर विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य असणारी ही व्यक्ती. एकदा जोरदार टाळ्यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांना सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान होतोय साहेब तुमच्या कर्तृत्वाचा. हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा. एक कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्माननीय आपले प्रेरणास्थान रामशेठजी ठाकूर साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दानशूरपणा मित्रांनो सर्वांना परिचित आहे खरं तर. आणि याच दानशूर महत्वाचं आपण थोडक्यात या ठिकाणी या स्पर्धेबद्दल मनोगत ऐकत आहोत. लांगेश्वर कालपासून आज बोरावे इथे लांगेश्वर चषक नावानं ह्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. तसं लांगेश्वर 40+. अरे वा वा वा. नाही असं बाहेर गेलंय. गुड, अभिनंदन रे. षटकार भरला. लांगेश्वर 40+ मास्टर्स मोरावे आणि ग्रामस्थ मंडळ मोरावे अशा रीतीनं मोराव्यामधील 40च्या वरचे तरुण असं आहे का? मग त्यात तुमच्या 40+ आयोजक आहे.
हा आणि यंग पोरांचे आहेत सर्व. ठीक आहे, पण आता यंग मुलांच्या बरोबरीनं 40+ खेळतात, 50+ पण खेळतात. आणि कधी कधी 60+ म्हणतात की आम्हाला काय बाजूला ठेवता. क्रिकेट हा संघ जो आहे हा सगळ्यांच्या मध्ये आबालवृद्धांना लोकप्रिय झालेला आहे. आणि आज अशा ह्या लांगेश्वर चषकाच्या निमित्तानं मला आमंत्रण दिलं. खरं तर 4-7 दिवसापूर्वीच मला सांगितलं, साहेब अशा मॅचेस सुरू होत आहेत, तुम्ही या नक्की. म्हटलं मी एक दिवशी नक्की येईन, उद्घाटन किंवा समारोपालाच इतकं शक्य होत नाहीत, कारण दिवसभर धावपळ असते. पण नक्की एक भेट देईन मी. आणि त्याप्रमाणे इथं आलो. इथं उपस्थित असलेले आपल्या ज्येष्ठ नेते मदन पाटील, उत्तम कोळी, त्याचबरोबर श्रीकांत म्हात्रे, कृष्णा भुईर, शिंदे, सुरेश कोळी, या गावचे सर्व उपस्थित मान्यवर, परिसरातील आपल्या उल्वानोडमधील सर्व परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी, खेळाडू, पंच, चाहते, नागरिक बंधूंनो आणि भगिनी, बघा फोर षटकार आणि चौकारांचं आतषबाजी होत आहे. बघा इथं होतं किरण म्हात्रेचा मुलगा समोरच आहे, नेमका खेळतोय. तर अशा पद्धतीनं बसा बसा. तर आपल्याला पाहायला गेलात तर हे मैदान अतिशय चांगल्या रीतीने तयार झालेलं आहे. खरं तर महेंद्र घरतांनी मला सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने इथे मैदान तयार करतोय. मी इथे येऊनही गेलो, मैदानचं काम चालू असताना येऊन पण गेलो. त्याला सांगितलं जे काही मशिनरी वगैरे लागेल तर आपण इथं नक्की देऊ. आणि त्या पद्धतीनं हे छान सुंदर असं मैदान तयार झालं आहे. अरे छान छान प्रयत्न चांगला फिल्डिंगचा, पण फोरला रोखू शकलेले नाहीत. तुमच्यासारखी कॉमेंट्री मी पण थोडीशी करतो. पण अशा पद्धतीनं पाहायला गेलात तर खेळ चांगला रंगलेला आहे. लांगेश्वर चषक खऱ्या अर्थानं ही भूमी जी आहे, ही लांगेश्वरचं मंदिर जे आहे, या मंदिराच्या नावानं खरंच कितीतरी लांब लांबून लोक दर्शनाला येत असतात. या विभागामध्ये घारापुरी आणि लांगेश्वर ही 2 देवळे जी आहेत ना, ही जास्त प्रसिद्ध. आणि त्यामुळंच या देवळाच्या वेळेस जेव्हा प्रश्न आला त्यावेळी आम्ही तिथं उभे राहिलो आणि हे देऊळ आणि परिसर वाचलाच पाहिजे इथं, म्हणजे अशा पद्धतीचे आपण प्रयत्न केले. त्यानंतर तिथं आणि बरेचसे बारीक सारीक जावे उभी केलीत. ही सगळी होऊन सुद्धा एक आपण गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळं देबा पाटील साहेबांचाही आशीर्वाद घेतलाय. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं पाहायला गेलात तर लढण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. अन्याय सहन करणार नाही अशा प्रकारचं. मगाशीच मी सेक्टर 19मध्ये आपल्या ऑफिसवर गेलो होतो. तिथं आता सिक्युरिटीच्या इंटरव्ह्यू चालू आहेत सिक्युरिटी भरतीसाठी. तिथे ते ऑफिसर त्यांना दमत आहे. त्यांना मी सांगून आलो की हे बघा, या इंटरव्ह्यू घेताय ना, भरतीनंतर ट्रेनिंग नाही, पहिल्यांदा आमच्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घ्या. इंटरव्ह्यूच्या अगोदर पहिल्यांदा आपल्या लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे आहे. असं चालणार नाही. म्हटलं मी काय बोलतोय लिहून घ्या, तुमच्या ऑफिसर जाऊन सांगा. आणि चांगलं चांगलं म्हणजे अरे फसला प्रयत्न फसला पार. मग त्यांना ही जाणीव दिलेली आहे की परवाच्याच दिवशी किंवा काल किंवा परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले, जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि स्थानिक आहेत तर त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या या विमानतळाच्या ह्याच्यामध्ये, अशाही प्रकारचं त्यांनी सूचना केलेल्या आहेत. आणि म्हणून जे आता इथं 20-25 वर्ष झाले ती स्थानिक झालेली आहेत. प्रकल्पग्रस्त जमीन गेली ह्याचा नंबर पहिला आणि मग ह्या विभाग उल्वानोडमध्ये राहणारा जो असेल तो दुसरा. अशा या लोकांना करता स्पेशल मार्क्स द्या, त्याच्याकरता एक्स्ट्रा मार्क्स म्हणून दिले पाहिजे आहे, PAP म्हणून किंवा स्थानिक म्हणून. आणि त्यांची भरती व्हायला पाहिजे आहे. आता आपल्याकडे बघा एक गोष्ट आपली चालली की उलव्याचं जे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आहे तिथं ट्रेनिंग चालू आहे. तिथं आपण जवळजवळ 50-50, 60-60 लोकांच्या अशा बॅचेस 7 दिवस किंवा 10 दिवस असं ट्रेनिंग चालली जाते की काय तुम्हाला विचार जाईल, काय तिथं कशा प्रकारे काम करायचं आहे. इंटरव्ह्यू इथं आता सेक्टर 19 आपलं रामशेठ ठाकूर भाजपचं ऑफिस आहे तिथं चालू आहे. त्याचबरोबर आणखी इंटरव्ह्यू आपल्या सेक्टर 21ला आपलं ऑफिस आहे ना BJPचं, तिथेही चालू आहेत. आणि OCS कंपनी आहे ती शिकेटी साकोर स्कूल आहे ना पनवेलला, तिथेही.
4-5 ठिकाणी आपल्याच ऑफिसेसमध्ये ते लोक येऊन इंटरव्ह्यू घेत आहेत आणि आपल्याला या लोकांना नोकरी कशी जास्त मिळेल याचा प्रयत्न करतायत आणि त्याकरता आपले हे प्रयत्न चालू आहेत. तरुणांची संधी घ्यायची, त्याच्यात जायचं आहे आणि काही अडचणी आली तर आम्ही त्याच्याकरता नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता इथं क्रिकेट हा रंगलेला आहे खेळ. खरं तर ही भाषणाची वेळ नव्हे, क्रिकेटचा रंगात बघा छान. अरे अरे फिल्डिंगचा प्रयत्न केला, शेवटी पुन्हा बॉल पकडण्यात आलेले आहेत आणि चांगली फिल्डिंग शेवटी झालेली आहे. आता आपल्याला पाहायला गेला तर रंगलाय खेळ आणि या खेळाकरता खेळाडूंना आणि आपल्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे मोठमोठे स्पर्धा आणि व्हावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आणि TIPL आपल्यावर आहेच, पण कधी गरज पडली तर रामशेठ ठाकूर म्हणून पण तुमच्या हाताबरोबर राहून अशा प्रकारचं मला सांगून मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खूप चांगला आपल्याला या ठिकाणी वक्तृत्व ऐकायला मिळालं. सामन्याकडे पाहिलं तर येणारे आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, तर मी विनंती करतोय दोन्ही खेळाडू बारावे पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज मोरावे संघाला घरच्या मैदानावर जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल. विरोधी संघ कोंबडभुजे संघ. कोंबडभुजे विरुद्ध मोरावे असा हा मॅच. येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. आणि खरंच साहेबांनी वक्तृत्व केलं आणि साहेबांच्या मागे दानशूर म्हणून का नाव घेतलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणून श्री आदरणीय सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाची आर्थिक मदत दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मंडळी, 100रांमध्ये एक शूर असतो, हजारांमध्ये एक पंडित असतो, 10,000रांमध्ये एक वक्ता असू शकतो आणि लाखामध्ये एक दाता असू शकतो. अशा लोकनेत्या दात्याला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सन्मानित करूया. आदरणीय सन्माननीय महाविकासक आदरणीय सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेबांनी बघा लगेच कॅश स्वरूपात, चेक नाही तर कॅश स्वरूपात या ठिकाणी 50,000 रुपये मदनजी पाटील सर्व आयोजन कमिटीकडे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. रामशेठजी ठाकूर साहेब बघा, त्यांनी उभारलेली रामबाग या ठिकाणी रोज पायी चालत असतात. हा सराव आहे. आज आपण बघितलं तर राजकारणासोबत त्या स्वतःच्या शरीराकडे देखील तेवढाच लक्ष देत आहेत आणि खरंच म्हणून त्यांच्या आज अजूनही शरीरयष्टी बघा व्यवस्थित आहे. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया रामशेठजी ठाकूर साहेब, तुम्ही नक्कीच खरं तर या जनतेसाठी अशाच प्रकारे पुढे अग्रेसर राहावं आणि गोरगरिबांसाठी धावत राहावं हीच अपेक्षा. आणि पुन्हा एकदा मनापासून आपलं सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब मार्गस्थ होत असताना इथून फक्त 2 मिनिटं आपण थांबूया. साहेबांना या ठिकाणी निरोप देताना आमची सर्व आयोजन कमिटी एक दानशूर कार्यकर्ता, मी एक ज्या पद्धतीनं श्लोक या ठिकाणी व्यक्त केला असे दानशूर व्यक्तिमत्व, अनेक वर्षांपासून राजकारणाचा वसा जोपासणारी ही व्यक्ती आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब इथून मार्गस्थ होताना. धन्यवाद.